लाडकी बहीण संदर्भात सगळ्यात मोठे अपडेट 1 मिनिटापूर्वी आदिती तटकरे यांनी TV9 मराठीशी बोलत असताना सप्टेंबर महिन्याचे केव्हा पैसे येतील, माझ्या लाडक्या बहिणीचे 2 हप्ते आले. तुम्ही पाहू शकता आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे. बातमी आहे, आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून पैशाची तारीख आता समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार, आदिती तटकरे म्हणाल्या. 2 ते 3 वृत्तपत्रांना माहिती देत असताना त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तात्काळ आपण आले, तुम्ही इथे पाहू शकता की 36 मिनिटापूर्वी त्या ठिकाणी न्यूज आलेली आहे. त्याचबरोबर इथे सकाळलाही त्या ठिकाणी न्यूज आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता 1 मिनिटापूर्वी त्या ठिकाणी न्यूज आलेली आहे. तात्काळ आपण काय होतं बातम्यांविषयी चर्चा होत आहे, कधी पैसे येतील याविषयी चर्चा आहे, पण आपण डायरेक्ट त्या ठिकाणी माहिती देत आहोत एकदम प्रूफ्स आहेत. तर काय म्हणाले आदिती तटकरे आपण त्या ठिकाणी आता जाणून घेऊयात. तर 1500 रुपये आता कधी जमा होणार, ज्या महिलांना पैसे अजूनपर्यंत आले नाही त्यांना कधी जमा होणार, तर याविषयी रिपोर्ट आहे. या पहा, राज्य सरकारने अंमलात आणलेल्या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या. योजनेसाठी 1,500 रुपये महिन्याला दिले जात आहे. आता कधीपर्यंत अर्ज करता येणार, तर सप्टेंबर महिन्यापर्यंत त्या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे. पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये कधीपर्यंत जमा होतील या संदर्भात महत्त्वाची माहिती आज त्या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी दिली. तर मुदत कधीपर्यंत असणार, रिपोर्टमध्ये सांगितलंय. मुदत आधी 1 जुलै ते 1 ऑगस्ट होती. पात्र महिलांनी अर्ज भरले. आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज भरण्याची मुदत आहे. तसेच ज्यांनी सप्टेंबर महिन्यात पैसे दिले त्यांना देखील लाभाची सुरुवात या महिन्यात होईल असा त्या ठिकाणी माहिती दिली. TV9शी बोलताना देखील एक विशेष माहिती आदिती तटकरे यांनी दिली. काय म्हणाले आदिती तटकरे, तर आतापर्यंत जवळपास 2,40,00,000 अर्ज प्राप्त झाले. तर त्यांना 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये कार्यक्रम झाला. 52 लाख महिलांना आम्ही योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला असं माध्यमाशी बोलताना त्या म्हणाल्या. पण त्याचबरोबर TV9शी बोलताना त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी तारखेची हे दिली आहे. काय म्हणाले आदिती तटकरे, मोठे अपडेट काय पाहू शकता. सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार, आदिती तटकरे काय म्हणाल्या. TV9 मराठी संदर्भात त्या बोलत आहेत आणि 1 मिनिटापूर्वीच हे आर्टिकल किंवा ही बातमी आली आणि आपण लगेच चॅनलच्या माध्यमातून दिलेले. कोणताही डाऊट आता राहणार नाही, शंका राहणार. तुम्ही पाहू शकता वेबसाईटलाच आपण दाखवत आहोत. पाहू शकता की आता सप्टेंबर महिन्यात अर्जाची छाननी सुरू. आता या लाभार्थी महिलांना पैसे मिळणार. पाहू शकता डायरेक्ट आपण न्यूजच्या साईटवर त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहे आणि एकदम पुराव्यासहित माहिती आपण देत आहोत. काय झालं, आगामी विधानसभा निवडणुका जी आहे ते जवळ येऊन ठेपली. गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री लाडकी बहीणची सातत्याने चर्चा आहे. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयातील महिलांना दरमहा 1500 दिले जात आहे. असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, पण काही महिला अद्याप प्रतीक्षेत आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी अपडेट दिली. TV9शी बोलताना त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे आणि आता पैसे कधी येणार याविषयी आता तुम्हाला चिंता उरली नाही. आदिती तटकरे यांनी TV9 मराठी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट दिली. यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले त्यांना सप्टेंबर महिन्याचेही पैसे तात्काळ दिले जाणार आहेत. या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला त्या महिलांना लवकरच योजनेचे पैसे अकाउंटमध्ये येणार आहेत. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी सुरू आहे असे आदिती तटकरे यांनी सांगितले. यांनी सांगत असताना तारखेविषयी माहिती दिली. 2 कोटींपेक्षा अधिक महिला पात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाहू शकता याच महिन्यात लाभ मिळणार तेही सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. राजकारण आणण्याचं कारण नाही, हे मोठा एक कायदा देखील करणार आहेत आणि त्याविषयी केंद्र सरकारबरोबर चर्चाही सुरू आहे अशी माहिती दिली. महिलांसाठी मोठी खुशखबर आहे. आमच्या विभागाचा अंदाज असा आहे की 2.5 कोटी महिलांपर्यंत योजना विस्तारित केली जाईल. सुरुवातीला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. सातत्याने अर्ज प्राप्त होते त्यामुळे आम्ही मुदत वाढवली. दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत 1500 रुपयाचा लाभ पोहोचावा आमचं असं उद्दिष्ट आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या. त्यासोबत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले त्यांना जुलै ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकर दिला जाईल. तर सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही याच महिन्यात लाभ मिळणार आहे अशी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. आता कुठलीही शंका राहिलेली नाही. पण याचबरोबर त्यांनी त्या मुंबई तकशी जो रिपोर्ट आहे तो देखील आपण घेणार आहोत. मुंबई तकच्या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट तारीख जाहीर केलेली आहे केव्हा पैसे येतील याविषयी माहिती देण्यात आली आहे. तर अतिशय महत्त्वाची बातमी आज आपण कव्हर करत आहोत. आता पाहू शकता तुम्ही भरपूर अपडेट्स त्या ठिकाणी आले आहेत. 1 मिनिटापूर्वी, 20 मिनिटं, 18 तासापूर्वी इथे पाहू शकता या बातम्या त्या ठिकाणी गुगलवर येत असतात आणि अगदी आपण त्या बातम्यांच्याच आधारावर ज्या अपडेट आहे रेप्युटेड न्यूज चॅनल्स आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी माहिती देत आहोत. तर त्यांनी लोकसत्ताबरोबर त्या ठिकाणी बोललेलं आहे. लोकसत्ताचा देखील एक रिपोर्ट आहे, तुम्ही इथे पाहू शकता. सकाळला देखील एक काही मिनिटांपूर्वीच आलं की लाडक्या बहिणींना आता लाभापासून वंचित राहणार. लाडक्या बहीण योजनेची वेबसाईट बंद झाली. तर त्यांनी देखील याला कव्हर केलेलं आहे. ते म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणीची वेबसाईट बंद झालेली आहे, पण अर्ज कसा करायचा हे तुम्हाला माहिती असेल की अंगणवाडी सेविकांकडे आता अर्ज करायचा आहे, त्यांनाच ते अधिकार देण्यात आलेले आहे.
आता पुढचं जे आहे मुंबई तकला जो रिपोर्ट आहे त्याच्या माध्यमातून सांगितलं आहे की त्यांनी एक चेतावणी दिली, या गोष्टी अजिबात विसरू नका, हे जर केलं तर तात्काळ 4,500 रुपये जमा होतील. होय, एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, गोष्टीची काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळतील. लाडक्या बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार. फक्त इथे पाहू शकता सगळ्यात मोठी अपडेट आहे एक इथे मुंबई तकच्या रिपोर्टनुसार तुम्ही इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन माहिती समोर येते. योजनेसाठी या ठरलेल्या ज्या महिला आहेत तर त्यांना पैसे येण्याची जी काय प्रतीक्षा आहे ती लागलेली आहे. महिलांना तब्बल 4,500 रुपये त्या ठिकाणी जमा होतील. इथे पाहू शकता अतिशय महत्त्वाच्या अपडेट इथे येत आहे की माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला 2रा हप्ता 14 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टपर्यंत जमा झाला. त्यानंतर 3ऱ्या हप्त्याची रकमेची वाट पाहता प्रतीक्षा संपून 3ऱ्या पैशाची तारीख समोर आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता 15 सप्टेंबरच्या सायंकाळी 4 वाजता जमा होणार अशी चर्चा होती. परंतु आता 15 सप्टेंबर निघून गेली, अजूनही झालेला नाही आहे. तर त्या ठिकाणी आपल्या असे लक्षात येत आहे किंवा असे त्या ठिकाणी सूत्रांकडून माहिती आलेली आहे की 17 ते 19पर्यंत येणार आहेत. तर काहींचं म्हणणं असं आहे की या महिन्याच्या एंडिंगपर्यंत, म्हणजे हा जो महिना सप्टेंबर जो आहे महिन्याच्या एंडिंगपर्यंत देखील पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. पण त्याचबरोबर एक अशी बातमी त्या ठिकाणी आलेली आहे की तुम्ही इथे पाहू शकता की इथे एक चेतावणी आहे की तुम्ही त्या ठिकाणी इथे पाहू शकता की लाडक्या बहिणी योजनेच्या 3ऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला काही विशेष कामं करणं गरजेचं आहे. तुमचं जे बँक खातं असेल तर ते ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे. मिनिमम बॅलन्स नसेल तर तो टाकणं गरजेचं आहे. अर्थात बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत, पण तरी देखील तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. बँक खातं ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर पुढील एक रिपोर्ट देखील याच्यामध्ये आलेला आहे. ज्या काय मंत्री आहेत तर त्यांच्या माध्यमातून एक विशेष माहिती समोर आलेली आहे. लोकसत्ता तिथे पाहू शकता की लाडक्या बहीण, आता ही जी अपडेट आहे ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म जे भरत आहेत त्यांच्यासाठी, आता ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले त्यांना केव्हा पैसे मिळणार तर याविषयी आदिती तटकरेंनी एक अपडेट दिलेला आहे. लोकसत्ताचा हा त्या ठिकाणी एक रिपोर्ट आहे. त्यांच्या वेबसाईटला जाऊन आपण डायरेक्ट ते त्यांची बातमीच दाखवत आहे. पुराव्यासहित माहिती आहे राज्य सरकारने अंमलात आणलेल्या लाडकी बहीण योजनेत कोट्यवधी महिला पात्र ठरल्या. अर्ज वाढवण्यात आली, मुदत वाढवण्यात. त्या तटकरे काय म्हणाल्या की जो लाभ आहे तर तो लाभ देखील लवकरात लवकर वितरित करण्यात येईल. या महिन्याच्या अखेरीपर्यंत त्या ठिकाणी अर्ज भरण्याची मुदत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर त्यामुळे या महिन्यात जरी तुम्ही एंडिंगपर्यंत जरी अर्ज भरला तरी देखील तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. लाभ कोणालाही मुकणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. याचबरोबर हे तुम्ही इथे वेगळ्या बातम्या त्या ठिकाणी बघू शकता. त्यातील आपण अतिशय 2 ते 3 महत्त्वाच्या बातम्यांविषयी माहिती दिलेली आहे. अपडेट आता समोर आली आहे. कुठली शंका आता लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात राहिलेली नाही. तर या महिन्याच्या अखेरीपर्यंत त्या ठिकाणी जे पैसे आहेत तर ते जमा होणार आहे. तर अशी देखील माहिती या बातम्यांमधून आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे. कोणती अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण लवकरात लवकर पैसे जमा होतील अशी आपण आशा करूयात. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण लवकरच त्याविषयी